एक गाव एक गणपती मोहीम राबवणाऱ्या गावाला श्रींची मूर्ती 11,000 आणि बागडे बाबा पुरस्कार देऊन गौरवणार. जत आणि मंगळवेढा तालुक्यात मानवमित्र संघटनेचा उपक्रम. राष्ट्रीय संत गाडगेबाबा वैराग्य संपन्न श्री संत सयाजी बागडे बाबा यांच्या विचारांचा सामाजिक वारसा जपणारे चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तथा श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी यावर्षीपासून जत आणि मंगळवेढा तालुक्यात एक गाव एक गणपती मोहीम राबवणाऱ्या गावांना श्रींची मोफत मूर्ती रोख 11,000 आणि श्री संत सयाजी बागडे बाबा सन्मान पुरस्कार 2024 देऊन गौरवण्यात येणार आहे. एक गाव एक गणपती बरोबरच विशेष उपक्रम राबवणाऱ्या गावाला विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे असं तुकाराम बाबा यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे. आणि यावेळी मानवमित्र संघटनेचे रामदास भोसले, जयदीप मोरे, पिंटू मोरे, विशाल राठोड उपस्थित होते. जत मंगळवेढा असो की सांगली, कोल्हापूर, रायगड जेव्हा जेव्हा दुष्काळ, महापूर, कोरोनासह नैसर्गिक आपत्ती आली तेव्हा तेव्हा मदत नव्हे तर कर्तव्य मानत श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेने निस्वार्थपणे मदतीचा हात दिला असल्याचं सांगून तुकाराम बाबा महाराज म्हणाले, गावात एकोपा सलोखा वाढावा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून श्री संत सयाजी बागडे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त 2010 पासून हरिभक्त परायण तुकाराम बाबा यांनी एक गाव एक मोहीम राबवण्यासाठी गावासाठी श्रींच्या मूर्त्या मोफत देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मंगळवेढ्यानंतर 2019 पासून जत तालुक्यात एक गाव एक गणपती राबवणाऱ्या गावांना श्रींची मोफत मूर्ती भेट देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला. मागील 14 वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. ज्या गावांनी 100% हा उपक्रम राबवला आहे त्यांना रोख 11,000 रुपये, श्री संत सयाजी बागडे बाबा सन्मान पुरस्कार 2024 देण्यात येणार आहे. एक गाव एक गणपती बरोबरच विशेष कार्यक्रम राबवण्यात गावाला विशेष पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. आज श्री संत बागडे मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून गेले 2010 पासून ते आतापर्यंतच्या कालावधीमध्ये एक गाव एक गणपती हा उपक्रम आम्ही राबवतोय आणि त्याच अनुषंगाने 2024 मध्ये देखील हाच उपक्रम आम्ही राबवतोय. माझी प्रत्येकाने विनंती आहे की एवढा मोठा दुष्काळ पडलेला आहे, दुष्काळाचा पार्श्वभूमी बघितला तर जून संपला, जुलै संपला, ऑगस्ट महिन्यात संपलेला आहे, तरी देखील जत तालुक्यातल्या पूर्व भागामध्ये अजून देखील 40हून अधिक टँकर ह्या भागामध्ये चालू आहेत. तर माझी सर्व मंडळांना विनंती आहे की जत तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये हीच परिस्थिती निर्माण आहे. फक्त थोडाफार पाऊस पडतोय, फक्त पिकं जिवंत आहेत, पण वड्याला मात्र एकाही वड्याला पूर परिस्थिती किंवा वड्याला पाणी आले अशी काही परिस्थिती ह्या तालुक्यातली निर्माण झालेली नाही. पण माझी सर्व मंडळांना विनंती आहे की एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवणाऱ्या प्रत्येक गावाला किंवा गावामध्ये प्रत्येकाने जर हे संकल्पना राबवली तर त्या गावांना श्रीची मूर्ती आम्ही भेट देणार आहोत. आणि हे उपक्रम 2010 पासून जे आतापर्यंत 1200हून अधिक गणपतीची गणेश मूर्ती आम्ही आतापर्यंत देत आलो. प्रत्येक वर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही तो उपक्रम राबवतोय. दिनांक 2 तारखेवर 2/9/2024 पर्यंत आपली नाव नोंदणी करावी. त्याचबरोबर प्रत्येक मंडळांना ह्यावेळेस आपण 51,000 टी-शर्टचा संकल्प करतोय की ज्या मंडळामध्ये गणपती मूर्ती स्थापन करणाऱ्या त्या मंडळातल्या मुलांनी सदस्यपद या ठिकाणी नाव नोंद करावं आणि त्या मुलांनी ज्यांचं मंडळाचं नाव नोंद होते त्या मुलांना देखील आपण त्यांनी साईज दिली, त्या अनुषंगाने आपण त्या मंडळांना टी-शर्टची उपलब्ध ह्यावेळेस आम्ही करत आहोत. तर माझा सर्वांना विनंती आहे की दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ह्या सर्वांना विचार करून अनावश्यक खर्च किंवा बाकीच्या गोष्टी टाळून एक समाज उपयुक्त आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो अशा पद्धतीचा उपक्रम प्रत्येक मंडळीने राबवावा. त्यासाठी एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं एवढीच मागणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय बागडेबाबा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जत.